बोला. खाली घ्या. खाली घ्या. काय विचार? निलमताई, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिला दसरा मेळावा होता तुमचा. तिकडच्या दसरा मेळाव्याची आठवण आली का, किंवा काय वाटलं इथे इकडचा एक तर म्हणजे ध्वज तोच होता, उपर्ण तेच होतं, धनुष्यबाण तोच होता आणि संपूर्णपणाने हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारं पाऊल होतं. त्याच्यामुळे फार समाधान वाटलं. त्याचबरोबर सन्माननीय एकनाथ शिंदे, अरे गप्प बसा जरा, सन्माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांनी जे भाषणामध्ये मुद्दे मांडले त्याच्यात मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी निर्विवादपणाने सांगितलं. त्याचबरोबर 50 कोटी रुपये त्यांनी ताबडतोब शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्या पत्रानुसार देऊन टाकले. असंच प्रश्न मनात आला एक, की असं जर का उलटं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये कुणाला तरी पैसे शिवसेनेने असे दिले असते का? त्याच्यामुळे प्रश्न सगळा हा वाटतोय की इथे कुणावरही टीका करण्याचा हेतू नव्हता. आठवण तर येतेच, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनाही आम्ही पूर्वी उपस्थित होतो, त्यांचे आशीर्वाद घेतलेले, त्यांच्या येण्याच्या आधी भाषण केलेले आहेत. अशा वेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी जे मुद्दे तेव्हा मांडले होते, 370व्या कलमाबद्दल असतील, अयोध्येच्या राम मंदिराबद्दल असतील, त्याचसोबत बाकीचे जे सगळे मुद्दे हिंदुत्वाच्या संदर्भातले होते त्याच्याबद्दल बोललेच. परंतु मुंबई कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही, करू देणार नाही, आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत होणार नाही, अशा पद्धतीची निसंदिग्ध ग्वाही देखील एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब यांनी जे काम केलेलं आहे केंद्रामध्ये, मग ते महिला आरक्षणाचं काम असेल किंवा आर्थिक दर वाढवण्याचं काम असेल, G20 पासून ते मुंबईच्या सफाईपर्यंत स्वतः एकनाथजी शिंदे काय काम करतायत त्यांनी मांडलंच. परंतु आलेल्या प्रत्येक माणसाशी त्यांनी एक संवाद निर्माण केला आणि हा संवाद जो होता तो कार्यकर्त्याचा मनामनाशी असणारा संवाद होता. हा त्या दोन सभांच्या मधला विशेषतः उद्धवजी ठाकरे यांनी नेतृत्व स्वीकारल्यापासूनच्या सभेनंतरचा हा होता. मला आठवते की गेले 4-5 वर्ष मी अनुभव करत होते की आपण तिथे हवं आहे का नको आहे, कोण आपल्याशी बोलेल की नाही, असं सुद्धा काही वेळेला काही लोकांच्याबद्दल वाटायचं. त्याच्यात 2-3 सन्माननीय अपवाद सोडले सचिव किंवा नेत्यांच्यापैकी, तर बाकी अत्यंत वातावरण जे आहे ते एक ज्याला आपण म्हणू होस्टाईल किंवा एक कोंदटपणा त्याच्यात होता. कुणीतरी कुणाला जाऊन रिपोर्ट करायचं, काहीतरी सांगायचं. गेल्या वर्षी मी ज्योती घेऊन गेले होते सगळ्या 3.5 शक्तिपीठांच्या, तर मला वारंवार सांगण्यात आलं की साहेबांना त्या ज्योती दिसतासुद्धा कामा नाहीत. शेवटी मी बाळासाहेबांच्या शिवतीर्थाच्या स्मारकावर एका बाजूला ज्योती ठेवल्या आणि तिथे सुद्धा साहेबांनी येऊन नमस्कार त्या ज्योतींना केला नाही, पण नियतीचा जस्टिस असा की त्यांनाच परत ती ज्योत मिळाली. त्याच्यामुळे मला काय वाटतं, कार्यकर्त्यांची भावना सांभाळण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलं, ते ऐतिहासिक स्वरूपाचं काम आहे. आणि म्हणून हा मेळाव्यामध्ये प्रवेश हा शब्द वापरला तसं नाही आहे. आम्ही ज्या शिवसेनेत होतो त्याच शिवसेनेत आम्ही आतासुद्धा आहोत, एवढं मी नम्रपणाने परत एकदा आठवण करून देऊ इच्छिते. नरेंद्र मोदी यांचा मुद्दा मांडलेला आहे की रावणाने ज्या पद्धतीने सीता पळवली त्याच पद्धतीने शिवसेना ही देखील काही जणांनी पळवलेली आहे. ही त्यांची जी लंका आहे ती लवकरच जायला पाहिजे. नाही, त्यांनी एक उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणामध्ये असं मायावी रूप घेऊन येतात लोक आणि त्यांच्या आपण वरकरणी रूपरंग जे असतं त्याच्यावर भुलतो आणि ती माणसं साधी वाटतात, पण त्यांच्या पोटात काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात. असं एक त्यांनी उदाहरण दिलं. आता त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की मग आता पुढच्या काळामध्ये बिभीषण कोण होणार, हनुमानाचं काम कोण करतंय, हे सगळे पुढचं रामायण जे आहे ते हळूहळू आपल्याला कळेल. पण मला असं वाटतं की तेवढ्या ते उदाहरणापुरतं जे आहे ते आपण बघावं. एकंदरीत तुम्ही पंतप्रधानांचा मुद्दा काढला. उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांवर आज निशाणा साधला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की पीएम केअर फंडाला दिलेले पैसे आहेत त्याची चौकशी अद्याप का होत नाही किंवा त्याचं गणित का समोर येत नाही. ते मुळामध्ये ते जे मुख्यमंत्री होते त्या राज्यातून जो पंतप्रधान फंडाला पैसा गेला होता त्याची तरी चौकशी ते स्वतःच्या अखत्यारीत करू शकले असते. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निदान त्या निधीच्याबद्दल चौकशी करून अधिकार होता की या निधीचं काय झालं हे विचारायला सांगायला अगदी माहितीच्या अधिकारात सुद्धा ती माहिती मिळू शकली असती. परंतु ते त्यांनी केलं नाही आणि आता ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची चौकशीला चौकशी हे उत्तर जे आहे हे योग्य नाही आहे. चौकशी करत असताना तुम्ही स्वतःची जी भूमिका आहे ती खुलेपणाने मांडा आणि मग त्याच्यावरती चर्चा तुम्ही करू शकता असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू तुमच्या